बऱ्याचदा तुम्ही घराचं बांधकाम चालू करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरकडनं कोटेशन घ्यायला चालू करता आणि सगळ्यात कमी रेटचं असलेलं कोटेशन जास्त ते फायनल करता आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही डन करता. कॉन्ट्रॅक्टरनं फक्त त्या कोटेशनमध्ये मेन्शन केलं असतं की बांधकाम करून मिळेल, प्लास्टर करून मिळेल, इलेक्ट्रिकल वर्क करून मिळेल, आरसीसी वर्क करून मिळेल, प्लंबिंगचं वर्क करून मिळेल, असे वेगवेगळे स्कोप ऑफ वर्क म्हणजे ज्यामध्ये काय काय करून मिळेल. फक्त हे स्कोप ऑफ वर्कचे नाव लिहिलेले असतात की हे करून मिळेल. त्याची कुठलीच डिटेलमध्ये माहिती लिहिलेली नसते आणि याच ठिकाणी कस्टमर फसतो. कस्टमरचं स्वप्न असतं ताजमहल बांधण्याचं, पण कॉन्ट्रॅक्टर शेवटी त्याला मग झोपडी बांधून देतो आणि कस्टमर डोक्याला हात लावून बसतो. त्यामुळेच मी क्लायंटला कोटेशन डन करताना रेट्स कडे न बघता त्या कोटेशन मध्ये काय काय स्कोप ऑफ वर्क मेन्शन केले आणि ते स्कोप ऑफ वर्क किती डिटेलमध्ये मेन्शन केले याकडे बघण्याचा सल्ला देतो. म्हणजे त्या स्कोप ऑफ वर्क मध्ये मटेरियल कुठलं वापरणार आहे, त्या मटेरियलची क्वालिटी कशी असणार आहे, मटेरियलचा ब्रँड कुठला असणार आहे, त्यामध्ये त्याची प्राइस रेंज किती असणार आहे, या गोष्टींकडे फोकस करण्यासाठी सांगतो. परत त्यानंतर तो कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो तुम्हाला किती ड्युरेशन मध्ये काम करून देणार आहे, या गोष्टींकडे फोकस करण्याचा मी सल्ला नेहमी क्लायंट लोकांना देत असतो. जेणेकरून मार्केटमध्ये कमी रेट देऊन फसवणूक करण्याची जी काय स्कीम चालू आहे कॉन्ट्रॅक्टर लोकांकडनं, याला क्लायंट बळी पडत नाही. त्यामुळेच कॉन्ट्रॅक्टर डन करताना कोटेशन मध्ये दिलेल्या गोष्टी काळजीपूर्वक वाचून घ्या आणि त्यानंतरच रेटवरती जा, रेट व्हेरीफाय करा आणि कॉन्ट्रॅक्टर डन करून टाका. जर तुम्ही स्वतःच्या घराचं बांधकाम चालू करताय आणि तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर सिलेक्शनसाठी हेल्प हवी असेल तर आमच्या टीमला कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला मार्केटमधील बेस्ट कॉन्ट्रॅक्टर विथ बेस्ट रेट सिलेक्ट करण्यासाठी मदत करू.